वृत्तपत्र वाटणारा मुलगा, शेती करणारा तरुण आणि आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा बिग बॉस विजेता. होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 2चा विजेता, रोडीचा दमदार स्पर्धक आणि महाराष्ट्राचा अभिमान शिव ठाकरे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी. बालपण आणि कुटुंब. शिव ठाकरे यांचा जन्म 9 सप्टेंबर 1989 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य खूप संघर्षमय होते. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे शिव यांनी लहान वयातच जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्र वाटणे, ट्युशन घेणे आणि शेती करणे अशी अनेक कामे केली. पण एवढ्या संघर्षातही शिव यांनी आपल्या स्वप्नांना कधीच मरू दिलं नाही. नृत्याची आवड. शिव ठाकरे यांना लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतले नाही. स्वतः मेहनत करून, व्हिडिओ पाहून आणि सतत प्रॅक्टिस करून त्यांनी डान्स शिकला. नंतर त्यांनी स्वतःचे डान्स क्लासेस सुरू केले आणि लोकांना डान्स शिकवू लागले. शिक्षण. शिव यांनी अमरावतीमधील संत गवाराम विद्यालयातून शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. एमटीव्ही रोडीज जर्नी. 2017 मध्ये शिव यांनी एमटीव्ही रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशन दिली. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून रणविजय सिंह खूप प्रभावित झाले. शिव रोडीजमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचले आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने लोकांना प्रेरणा दिली. अँटी सोशल नेटवर्क विनर. रोडीजनंतर शिव एमटीव्हीच्या अँटी सोशल नेटवर्क या शोमध्ये दिसले. या शोमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉस मराठी 2. 2019 मध्ये शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2 मध्ये सहभागी झाले. शोमध्ये त्यांची गेम स्ट्रॅटेजी, मैत्री, टास्कमधील परफॉर्मन्स आणि प्रामाणिकपणा प्रेक्षकांना खूप आवडला. घरात अनेक वाद, टास्क आणि कठीण परिस्थितीही शिव शांत राहिले आणि दमदार खेळ खेळत राहिले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून मतदान केले आणि अखेर शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2चे विजेते ठरले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. लोकप्रियता आणि करिअर. बिग बॉस नंतर शिव ठाकरे यांची लोकप्रियता खूप वाढली. त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओज, इव्हेंट्स आणि टीव्ही शोमध्ये काम केले. शिव त्यांच्या साधेपणामुळे आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावामुळे चाहत्यांचे आवडते बनले. चाहत्यांचा लाडका शिव. आज शिव ठाकरे यांचे लाखो चाहते आहेत. संघर्षातून एक तरुण प्रेरणा घेतात. शिव यांनी सिद्ध केले की स्वप्न मोठं असले आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला शिव ठाकरे यांची ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृत्तपत्र वाटणारा मुलगा, शेती करणारा तरुण आणि आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा बिग बॉस विजेता. होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 2चा विजेता, रोडीचा दमदार स्पर्धक आणि महाराष्ट्राचा अभिमान शिव ठाकरे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी. बालपण आणि कुटुंब. शिव ठाकरे यांचा जन्म 9 सप्टेंबर 1989 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य खूप संघर्षमय होते. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे शिव यांनी लहान वयातच जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्र वाटणे, ट्युशन घेणे आणि शेती करणे अशी अनेक कामे केली. पण एवढ्या संघर्षातही शिव यांनी आपल्या स्वप्नांना कधीच मरू दिलं नाही. नृत्याची आवड. शिव ठाकरे यांना लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतले नाही. स्वतः मेहनत करून, व्हिडिओ पाहून आणि सतत प्रॅक्टिस करून त्यांनी डान्स शिकला. नंतर त्यांनी स्वतःचे डान्स क्लासेस सुरू केले आणि लोकांना डान्स शिकवू लागले. शिक्षण. शिव यांनी अमरावतीमधील संत गवाराम विद्यालयातून शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. एमटीव्ही रोडीज जर्नी. 2017 मध्ये शिव यांनी एमटीव्ही रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशन दिले. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून रणविजय सिंह खूप प्रभावित झाले. शिव रोडीजमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचले आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने लोकांना प्रेरणा दिली. अँटी सोशल नेटवर्क विनर. रोडीजनंतर शिव एमटीव्हीच्या अँटी सोशल नेटवर्क या शोमध्ये दिसले. या शोमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉस मराठी 2. 2019 मध्ये शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2 मध्ये सहभागी झाले. शोमध्ये त्यांची गेम स्ट्रॅटेजी, मैत्री, टास्कमधील परफॉर्मन्स आणि प्रामाणिकपणा प्रेक्षकांना खूप आवडला. घरात अनेक वाद, टास्क आणि कठीण परिस्थितीही शिव शांत राहिले आणि दमदार खेळ खेळत राहिले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून मतदान केले आणि अखेर शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2चे विजेते ठरले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता.
लोकप्रियता आणि करिअर. बिग बॉसनंतर शिव ठाकरे यांची लोकप्रियता खूप वाढली. त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओज, इव्हेंट्स आणि टीव्ही शोमध्ये काम केले. शिव त्यांच्या साधेपणामुळे आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावामुळे चाहत्यांचे आवडते बनले. चाहत्यांचा लाडका शिव. आज शिव ठाकरे यांचे लाखो चाहते आहेत. संघर्षातून एक तरुण प्रेरणा घेतात. शिव यांनी सिद्ध केले की स्वप्न मोठं असले आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला शिव ठाकरे यांची ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृत्तपत्र वाटणारा मुलगा, शेती करणारा तरुण आणि आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा बिग बॉस विजेता. होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 2चा विजेता, रोडीचा दमदार स्पर्धक आणि महाराष्ट्राचा अभिमान शिव ठाकरे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी. बालपण आणि कुटुंब. शिव ठाकरे यांचा जन्म 9 सप्टेंबर 1989 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य खूप संघर्षमय होते. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे शिव यांनी लहान वयातच जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्र वाटणे, ट्युशन घेणे आणि शेती करणे अशी अनेक कामे केली. पण एवढ्या संघर्षातही शिव यांनी आपल्या स्वप्नांना कधीच मरू दिलं नाही. नृत्याची आवड. शिव ठाकरे यांना लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतले नाही. स्वतः मेहनत करून, व्हिडिओ पाहून आणि सतत प्रॅक्टिस करून त्यांनी डान्स शिकला. नंतर त्यांनी स्वतःचे डान्स क्लासेस सुरू केले आणि लोकांना डान्स शिकवू लागले. शिक्षण. शिव यांनी अमरावतीमधील संत गवाराम विद्यालयातून शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. एमटीव्ही रोडीज जर्नी. 2017 मध्ये शिव यांनी एमटीव्ही रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशन दिली. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून रणविजय सिंह खूप प्रभावित झाले. शिव रोडीजमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचले आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने लोकांना प्रेरणा दिली. अँटी सोशल नेटवर्क विनर. रोडीजनंतर शिव एमटीव्हीच्या अँटी सोशल नेटवर्क या शोमध्ये दिसले. या शोमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉस मराठी 2. 2019 मध्ये शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2 मध्ये सहभागी झाले. शोमध्ये त्यांची गेम स्ट्रॅटेजी, मैत्री, टास्कमधील परफॉर्मन्स आणि प्रामाणिकपणा प्रेक्षकांना खूप आवडला. घरात अनेक वाद, टास्क आणि कठीण परिस्थितीही शिव शांत राहिले आणि दमदार खेळ खेळत राहिले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून मतदान केले आणि अखेर शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2चे विजेते ठरले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. लोकप्रियता आणि करिअर. बिग बॉसनंतर शिव ठाकरे यांची लोकप्रियता खूप वाढली. त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओज, इव्हेंट्स आणि टीव्ही शोमध्ये काम केले. शिव त्यांच्या साधेपणामुळे आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावामुळे चाहत्यांचे आवडते बनले. चाहत्यांचा लाडका शिव. आज शिव ठाकरे यांचे लाखो चाहते आहेत. संघर्षातून एक तरुण प्रेरणा घेतात. शिव यांनी सिद्ध केले की स्वप्न मोठं असले आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला शिव ठाकरे यांची ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृत्तपत्र वाटणारा मुलगा, शेती करणारा तरुण आणि आज लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा बिग बॉस विजेता. होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 2चा विजेता, रोडीचा दमदार स्पर्धक आणि महाराष्ट्राचा अभिमान शिव ठाकरे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी. बालपण आणि कुटुंब. शिव ठाकरे यांचा जन्म 9 सप्टेंबर 1989 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य खूप संघर्षमय होते. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे शिव यांनी लहान वयातच जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्र वाटणे, ट्युशन घेणे आणि शेती करणे अशी अनेक कामे केली. पण एवढ्या संघर्षातही शिव यांनी आपल्या स्वप्नांना कधीच मरू दिलं नाही. नृत्याची आवड. शिव ठाकरे यांना लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतले नाही. स्वतः मेहनत करून, व्हिडिओ पाहून आणि सतत प्रॅक्टिस करून त्यांनी डान्स शिकला. नंतर त्यांनी स्वतःचे डान्स क्लासेस सुरू केले आणि लोकांना डान्स शिकवू लागले. शिक्षण. शिव यांनी अमरावतीमधील संत गवाराम विद्यालयातून शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूर येथील जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. एमटीव्ही रोडीज जर्नी. 2017 मध्ये शिव यांनी एमटीव्ही रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशन दिले. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून रणविजय सिंह खूप प्रभावित झाले. शिव रोडीजमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचले आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने लोकांना प्रेरणा दिली. अँटी सोशल नेटवर्क विनर.
रुडीजनंतर शिव MTVच्या अँटी सोशल नेटवर्क या शोमध्ये दिसले. या शोमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. बिग बॉस मराठी 2 2019 शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2 मध्ये सहभागी झाले. शोमध्ये त्यांची गेम स्ट्रॅटेजी, मैत्री, टास्कमधील परफॉर्मन्स आणि प्रामाणिकपणा प्रेक्षकांना खूप आवडला. घरात अनेक वाद, टास्क आणि कठीण परिस्थिती शिव शांत राहिले आणि दमदार खेळ खेळत राहिले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भरभरून मतदान केले आणि अखेर शिव ठाकरे बिग बॉस मराठी 2 चे विजेते ठरले. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. लोकप्रियता आणि करिअर. बिग बॉस नंतर शिव ठाकरे यांची लोकप्रियता खूप वाढली. त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओज, इव्हेंट्स आणि टीव्ही शोमध्ये काम केले. शिव त्यांच्या साधेपणामुळे आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावामुळे चाहत्यांचे आवडते बनले. चाहत्यांचा लाडका शिव. आज शिव ठाकरे यांचे लाखो चाहते आहेत. संघर्षातून एक तरुण प्रेरणा घेतात. शिव यांनी सिद्ध केले की स्वप्न मोठं असले आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला शिव ठाकरे यांची ही प्रेरणादायी कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.